श्री स्वामी समर्थ आणि बळवंतराव यांची कथा. बळवंतराव हे तत्कालीन ब्रिटिश राजवटीत एक अधिकारी होते. अधिकार आणि सत्ता असल्यामुळे त्यांच्यात थोडासा अहंकार होता. पण नियतीचा खेळ असा की त्यांना एका असाध्य आजाराने ग्रासले. त्यांना पोटदुखीचा इतका भयंकर त्रास होऊ लागला की त्यांना अन्नाचा घासही गिळता येत नव्हता. अनेक वैद्य, हकीम आणि डॉक्टरांकडून इलाज करूनही काहीच फरक पडत नव्हता. वेदनेने व्याकुळ झालेल्या बळवंतरावांची जगण्याची इच्छाच संपून गेली. असा या वेदनेपेक्षा मृत्यू बरा असा विचार करून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी रात्री कोणालाही न सांगता बळवंतराव अक्कलकोटच्या जवळच असलेल्या एका घनदाट जंगलात निघून गेले. तिथे त्यांनी आपले जीवन संपवण्याची तयारी केली होती. बळवंतराव जीवाचे बरे वाईट करणार इतक्यात तिथे एक चमत्कार झाला. साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज तिथे प्रगट झाले. स्वामींनी बळवंतरावांच्या पाठीत एक जोराचा दणका दिला आणि कडाडले, "अरे, असा पळपुटासारखा का वागतोयस? आत्महत्या करून सुटशील असे वाटते का? भोगल्याशिवाय कर्म सुटत नाही. संकटांना घाबरू नकोस, त्यांना सामोरे जा." त्यानंतर स्वामींनी तो जगप्रसिद्ध मंत्र दिला, ज्याने बळवंतरावांचे आयुष्य बदलले. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." स्वामींच्या स्पर्शाने आणि या शब्दांनी बळवंतरावांच्या मनातील भीती आणि शरीरातील वेदना दोन्ही नाहीशा झाल्या. त्यांना आपली चूक समजली. सत्तेचा अहंकार बळून पडला आणि स्वामीचरणी लीन होऊन त्यांनी आपले उर्वरित आयुष्य स्वामी सेवेत घालवले. स्वामी सांगतात, संकटे कितीही मोठी असली तरी ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.